घेत होतो त्याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनायक पाटील आहेत आपल्यासोबत। विनायक, आपण बघतोय अगदी हे सगळे नेते एकत्र जमलेले होते, चर्चा सुरू होते आणि अखेर श्रीकांत शिंदे यांनी जाहीर करून टाकलंय की मनसेने आम्हाला पाठिंबा दिलाय। बरोबर, आपण पाहतो की या ठिकाणी ज्या पद्धतीने अंबरनाथ नगरपालिकेमध्ये झालं होतं तीच कुठेतरी चुरशीची लढाई भाजप आणि शिवसेनेमध्ये कल्याण डोंबिवलीला झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अंबरनाथ प्रमाणे शिवसेना आता भाजपावरती वर्चस्व एक प्रकारे दाखवल्याचं कल्याण डोंबिवलीमध्ये दिसून येत आहे। कारण मनसेचे जे 5 नगरसेवक होते ते आता शिवसेनेबरोबर जाणार आहेत आणि या संदर्भातलं स्पष्टीकरण स्वतः शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेलं आहे। आपण पाहतो की सध्या कोकण भवन या ठिकाणी आहोत आणि आतमध्ये कॅबिनमध्ये आहे ते या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे असतील, माजी आमदार राजू पाटील, त्याचबरोबर खासदार नरेश म्हस्के या संदर्भामध्ये आहेत ते आतमध्ये त्यांची बैठक चालू आहे। आणि एका साईडला त्यांचे जे शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत आणि मनसेचे 5 नगरसेवक त्या संदर्भातला स्वतंत्ररित्या गट स्थापन करण्यासंदर्भातली नोंदणी सुद्धा चालू आहे। ही स्वतंत्र नोंदणी झाल्यानंतर त्यांचा एकत्रितरित्या गट स्थापन होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर काल आपण जर पाहिलं तर ठाकरेचे 4 नगरसेवक आहेत ते अनुपस्थित राहिले होते। त्यामुळे 4 ठाकरेचे नगरसेवक सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे 53 अधिक 4 आणि 5 असे 9 नगरसेवक 62 नगरसेवक होत आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी 2 आणि 1 अशा प्रकारे हे बाहेरनं पाठिंबा देण्याची शक्यता आहे। त्यामुळे 65 जागांचे मॅजिक फिगर हे शिवसेनेच्या माध्यमातून आहे ते या ठिकाणी सध्या तरी गाठली गेलेली आहे अशा प्रकारे आपण बोलू शकतो। त्यामुळे एक प्रकारे आहे ते शिवसेनेचे बार्गेनिंग पॉवर आहे ते कल्याण डोंबिवलीमध्ये वाढलेले आहे। त्यामुळे महापौर पदासाठी आता शिवसेनेकडून आहे तो दावा आहे या ठिकाणी सांगितला जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सध्या आपण पाहतोय अजूनही या ठिकाणी गेली 2 तास झाले ही बैठक सुरू आहे। अगदी विनायक, दोन्ही पक्षाच्या नोंदणीची आहे ती या ठिकाणी प्रक्रिया आहे ती सुरू आहे। ठीक आहे विनायक, धन्यवाद तुर्तास या सगळ्या अपडेट्ससाठी।